नमस्कार, मी निशिगंधाची मेजवानी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। पौष्टिक खा आणि स्वस्थ राहा। तर दिवाळी विशेष फराळामध्ये आज आपण पाहणार आहोत रवा बेसनाचे लाडू। तुम्ही ते बघू शकता की आपले लाडू आहेत ते किती दाणेदार आणि सुबक दिसत आहेत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। 1 वाटी बारीक रवा, 1 वाटी बेसन पीठ, अर्धी वाटी साजूक तूप, काजू आणि बदामाची भरड, अर्धा चमचा वेलची पूड, बेदाणे, जायफळ आणि 1/4 वाटी साखर। सर्वप्रथम आपण तुपावर खमंग बेसन भाजून घेऊयात। तर त्यासाठी मी कढईत बेसन पीठ घालून घेत आहे। साधारण 1 मिनिटभर मी मध्यम आचेवर कोरडे पीठ भाजून घेत आहे। आता यामध्ये थोडे थोडे तूप घालून बेसन छान असे भाजून घेऊयात। इथे मी 3 चमचे तूप घालून घेतले आहे। एकसारखे हलवत भाजून घेऊयात। अजून 2 चमचे तूप घालत आहे। बेसन भाजताना तुपाचं प्रमाण सुद्धा जास्त नाही झालं पाहिजे, नाहीतर लाडू वळून झाले की ते खाली बसतात। साधारण 6-7 मिनिटे झाली आहेत। तुम्ही ते बघू शकता की बेसनाचा कलर सुद्धा बदलत चाललेला आहे आणि बेसन भाजताना खमंग सुवास सुद्धा येत आहे। तुम्ही ते बघू शकता की बेसन छानपैकी भाजून झालेले आहे। बेसन भाजण्यासाठी साधारण मला 9 ते 10 मिनिटं लागली। आता मी गॅस बंद करते। आता यावर मी पाण्याचा हबका देत आहे, जेणेकरून बेसन छानपैकी फुलून येईल। इथे मी 1च चमचा पाण्याचा वापर केलेला आहे। पाण्याऐवजी तुम्ही दुधाचा सुद्धा वापर करू शकता। आता हे मिश्रण थंड होण्यासाठी दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊया। आता आपण रवा भाजून घेऊयात। रवा सुद्धा आपल्याला तुपावर खमंग भाजून घ्यायचा आहे। रवा भाजताना सुद्धा गॅस मध्यम आचेवरच असावा। आता यामध्ये मी 2 चमचे तूप घालत आहे। आणि एकसारखे छानपैकी भाजून घेऊयात रवा बेसन मध्यम आचेवरच भाजावेत, कारण ते एकसारखे भाजले जावेत। एकसारखे खमंग भाजले गेले तर लाडवाला स्ट्रक्चर, रंग, चव छान येते। हा रवा भाजताना मला साधारण 8 ते 9 मिनिटे लागली। तुम्ही ते बघू शकता। रवा बदामी कलर येईपर्यंत छान असा भाजला गेलेला आहे। आता मी गॅस बंद करते। रवा सुद्धा थंड होण्यासाठी डिशमध्ये काढून घेऊया। आता आपण लाडवासाठी पाक तयार करायला घेऊयात। तर त्यासाठी मी कढईत साखर घालून घेत आहे। आता यामध्ये साखर बुडेल इतपतच पाणी घालून घेऊया। इथे आपल्याला एकतारी पाक करायचा आहे। तुम्ही ते बघू शकता की साखर पूर्णपणे विरघळलेली आहे। पाक कसा ओळखायचा त्याची मी एक ट्रिक सांगत आहे। पाकाचे थोडे थेंब मी साईडला काढून आपण चेक करूयात की पाक झालेला आहे का नाही ते। तुम्ही ते बघू शकता की एक तार येत आहे, म्हणजे आपला पाक झालेला आहे। आता इथे आपला पाक तयार झालेला आहे। आता आपण गॅस बंद करूयात। आता यामध्ये वेलची पूड,
काजू बदामाची भरड आणि थोडे जायफळ खिसून घालूयात। आता कोमट झालेला रवा आणि बेसन पाकामध्ये छान मिक्स करून घेऊया। पाकामध्ये रवा आणि बेसन घालताना कोमट झाल्यावरच घालावे, नाहीतर आपले लाडू कठीण होतात। आता हे मिश्रण छानपैकी मिक्स करून झालेले आहे। झाकण ठेवून 3 ते 4 तास बाजूला ठेवूया, जेणेकरून पाकामध्ये रवा आणि बेसन छानपैकी मुरेल। 4 तास झाले आहेत। मिश्रण छानपैकी असे सेट झालेले आहे, तुम्ही ते बघू शकता। आता हे लाडवाचे जे मिश्रण आहे ते डावाने असे छान मिक्स करून घेऊयात। आता या मिश्रणामध्ये 1 चमचा तूप घालून घेऊयात आणि हाताने छान असे मिक्स करून लाडू वळायला घेऊयात। आता आपण लाडू वळायला घेऊयात। तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठ्या आकाराचे लाडू वळू शकता। वरून बेदाणा लावून घेऊयात। जर तुमचा पाक पुढे गेला तर काही घाबरण्याची गरज नाही। थोडासा पाण्याचा हबका देऊन मिश्रण एकसारखे करून लाडू वळू शकता। लाडू किती सुरेख झाला आहे आणि रंग सुद्धा एकदम मस्त झालेला आहे। लाडू वळून तयार आहेत। तुम्ही ते बघू शकता की आपले लाडू आहेत ते किती दाणेदार आणि सुबक दिसत आहेत आणि हे लाडू खायला मावा पेढ्यासारखे लागतात। लाडू आपले खव्याच्या पेढ्यासारखे झालेले आहेत। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की सांगा आणि आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा आणि आपल्या चॅनेलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। तोपर्यंत पौष्टिक खा आणि स्वस्थ राहा। धन्यवाद।